2021 मध्ये 1,63,000 लोकांनी भारताची नागरिकता सोडलेली आहे आणि 2022 मध्ये 2,25,000 लोकांनी भारताची नागरिकता सोडलेली आहे. 2023 मध्ये 2,16,000 आणि 2024 मध्ये 6 लाखांपेक्षा अधिक लोकांनी भारत देश सोडलेला आहे. मित्रो, काय कारण असेल जे आपल्याच देशाला सोडून बाहेर देशात जात आहेत लोक? कारण का इथं एकही दिवस असं जात नाही की जिथं जात, धर्म, भाषा यांच्यामध्ये वाद होत नाही. इथं मेहनतीपेक्षा जास्त टॅक्स द्यायला लागतो. एज्युकेशन आउटडेटेड झालं आपलं आणि महिलांची सेफ्टी मजाक बनून राहून गेली आणि सिव्हिक सेन्स, पब्लिक प्लेस मध्ये घाण करू नका असं सांगितलं तर भांडणं होतात. लोकांना हे माहित नाही की कचरा डस्टबिन मध्ये टाकला जातो, डस्टबिन सोडून कचरा साईडला टाकतात. तरी पण वेळोवेळी सरकारी शाळा बंद होत आहेत. इथे सामान्य माणूस आणि सामान्य युवा या नेते मंडळीच्या नादी लागून त्यांच्या गेम मध्ये फसलेला आहे. जिथं हे नेते मंडळीची पोरं बाहेर देशामध्ये मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत. इथं पोलिसांना रिस्पेक्ट नुसार नाही तर भीतीनुसार बघितलं जातं. गरीब माणसाला तसाच पेमेंट दिला जातो जेणेकरून त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. आज चायना, जपान, अमेरिका, रूस, रशिया यांसारख्या देशांमध्ये लहानपणापासून विद्यार्थ्यांना AI शिकवलं जातं आणि आपल्या देशामध्ये ड्रीम 11 पे टीम लगाओ और 50 रुपये में 2 करोड 3 करोड जीतो असे लालच देऊन आपल्याला ट्रॅप मध्ये फसवलं जातं. मित्र, जोपर्यंत या गोष्टीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये थोडाही बदल होणार नाही. काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.